नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या डेली कुकिंग या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आम्ही बनवले बघा हे असे सुंदर पतले गहू तांदळाचे पापड। हा पापडाचा जो आहे तो नॅचरल कलर आहे, यामध्ये कोणताच कलर ॲड केलेला नाही। हा कलर येतो आपण या पापडामध्ये घालतो जिरे आणि पापड खार, त्यामुळे। तर आता येत आहे हे पापड बनवण्यासाठी ना 1 किलो तांदूळ आणि अर्धा किलो गहू इतकं प्रमाण असतं बघायचं। तांदूळ आणि गहू स्वच्छ धुवून वाळू घालायचे आणि गिरणीतून वेगवेगळे दळून आणायचे। तर पापड करण्यासाठी आईने सुरुवात केली। सर्वात आधी जिरे आणि पापड खार जो आहे तो आई मिक्सरमधून बारीक करून घेते, त्याचं पावडर तयार करायचं आहे आपल्याला। आणि या सगळ्या गोष्टीचं प्रमाण जे आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिहून देईल, तुम्ही एकदा नक्की चेकआउट करा। आणि दळून आणलेलं पीठ जे आहे ते वेगवेगळं चाळून घ्यायचं सुजीच्या चाळणीने, किंवा तुम्ही कपड्याने देखील हे चाळून घेऊ शकता। गव्हाच्या पिठामध्ये कोरडा येतो ना, तो सेपरेट झाला पाहिजे आणि गहू तांदूळ दोन्ही पीठ एकत्र मिक्स करायचे। त्यानंतर आपण बारीक करून घेतलेला जिरा आणि पापड खारचं जे पावडर होते ना, ते यामध्ये मिक्स करायचं। आणि आता हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपण आता खिशी घेऊया। तर खिशी घेण्यासाठी गॅसवर पातेलं गरम करायला ठेवला आणि त्यामध्ये आम्ही तर एका ग्लासाचीच खिशी घेत असतो। तर 1 ग्लास पिठासाठी 1.5 ग्लास इतकं पाणी गॅसवरती गरम करायला ठेवलं आणि थोडंसं यामध्ये मीठ टाकायचं। मिठाचं प्रमाण कमी ठेवा, तांदळाच्या पापडापेक्षा या पापडाला मीठ खूप कमी लागतं, कारण आपण यामध्ये पापड खार टाकणार आहोत आणि पापड खार थोडासा खारट असतो, त्यामुळं मीठ थोडंसं कमी वापरा। आता पाणी उकळते तोपर्यंत 1 ग्लास इतकं पीठ आईने इथे मोजून घेतलं। पाण्याला छान खळखळ अशी उकळी आली की हे पीठ पूर्णपणे यात ओतून द्यायचं आणि बेलण्याच्या मदतीने हे पीठ चांगलं हाटून घ्यायचं। तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा, काही बिघडत वगैरे नाही, खूप छान होतं हे पापड आणि चवीला पण तेवढेच छान लागतात। मार्केटमध्ये ते मुरकुल भेटतात ना, पोंगे किंवा मुरकुल म्हणतो आपण, त्यासारखीच याची चव लागते। पीठ चांगलं हाटून घेतलं की 1 मिनिटभर कमी गॅसवर वाफ काढून घ्यायची। परत एकदा याला हलवायचं, झाकण ठेवायचं। अजून 1 मिनिट वाफ काढल्यानंतर आपली खिशी ही रेडी आहे। तर आईने एक परात घेतली, त्यावर थोडासा पाण्याचा शिपका मारला आणि आता हे शिजलेलं पीठ या परातीत ओतून द्यायचं आणि गरम गरम असतानाच हे पीठ चांगलं मळून घ्यायचं। गरम असतो पीठ, हाताला चटके बसतात, तर अधूनमधून तुम्ही पाण्यात हात बुडवू शकता। आणि असं मौसूद हा पिठाचा उंडा मळून घेतला, त्यावरती पॉलिथिन लावायची जेणेकरून पिठाला ना सुरकुत्या यायला नको। तर आता आईने तर खिशी घेऊन दिली, माझं काम सुरू झालं पापड लाटण्याचं। तर एकाच डायरेक्शननी, जसे मी तांदळाचे पापड तुम्हाला लाटून दाखवले होते ना मागच्या व्हिडिओमध्ये, तसेच हे पण पापड एकाच डायरेक्शननी लाटायचे। तुम्ही जर पुढे लोटत असाल तर पुढे, नाहीतर मग तुम्ही मागे पण ओढू शकता पापड। तर एकाच डायरेक्शननी हे पापड चांगले लाटायचे। एक वेळेस तुम्हाला तांदळाचं पापड तरी जमणार नाही, तुटेल वगैरे, पण हा पापड बिलकुल तुटत नाही। जितका पतला आपण हा पापड लाटू शकतो तेवढा लाटता येतो आणि अलगद हा परातीवरतून निघतो। असा हा दुरडीवर टाकून द्यायचा। आता एकामागून एक मी असे हे पटापट पापड करून घेत होते। आई काही अजून पापडाला बसली नव्हती, आईचे घरातले कामं बाकी होते थोडेसे। तर आई मला खिशी घेऊन द्यायची आणि मी पापडाला सुरुवात करून दिली होती बघा। खिशी घेणं मला पण येते, पण आई असली की मी जरा कंटाळा करते खिशी घेण्याचा, आईच घेऊन देते। आणि उन्हाळी वाळवण सगळं मी आईच्या घरीच बनवत असते। हे बघा, एक दुरडी माझी भरली आणि लगेच दुसरी दुरडी आता भरायला मी रेडी आहे। उन्हाळी वाळवण हे मी आईच्याच घरी बनवते, कारण हे माझे वाळवणाचे पदार्थ करायचे म्हटलं की कोणीतरी सोबत लागतं। एकीला दोघी सोबत असले की पटकन होतात कामं। आणि माझे लेकरं पण आहेत पाठीमागं, तर आई सांभाळते किंवा घरातले इतर व्यक्ती सांभाळतात आणि आम्ही दोघीजणी हे पापड कुरड्या खारोड्या जे काही बनवणार आहे ते बनवणार आहे। काल तांदळाचे पापड झाले, आज गहू तांदळाचे पापड केले, आता उद्या करूया उडदामुगाचे पापड। तर बघा, असे एकामागून एक माझ्या दुरड्या भरत होत्या आणि हे पूर्ण खिशीचे पूर्ण एका खिशीचे हे एवढ्या दुरड्या भरलेल्या आहे। 5 दुरड्या माझ्या भरल्या होत्या एका खिशीच्या। तर सगळ्या ह्या थोड्याशा ना उन्हात सुकल्या की एक कपडा अंथरायचा आणि त्यावरती हे पापड जे ते वाळू घालायचे। थोडंसं सुकलं की पटापटा निघतं ह्या दुरडीतून।
आणि असे आता आई दुसरी खिशी घेते तोपर्यंत मी पहिल्या खिशीचे पापड सगळे हे वाळू घातले बघा, एवढे हे पापड झाले होते. आणि आता आई पण मला पापड करण्यासाठी जॉईन होणार आहे. तर आम्ही दोघे मिळून आज 1.5 किलोचे पूर्ण हे पापड करून घेतले. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला पण जमेल. आणि करून बघितल्याशिवाय काहीच होत नसतं. त्यामुळं एकदा नक्की ट्राय करा. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय ते मला कमेंट करून एकदा नक्की सांगा. तर बघा, काल जेव्हा मी तांदळाचे पापड केले होते ना, म्हणजे आम्ही दोघींनी पण केले होते, पण आईचं काही शूट म्हणजे आईची पापड करण्याची स्पीड मी तुम्हाला म्हटलं होतं की माझ्यापेक्षा जास्त आहे. तर ते काही शूट करणं झालं नाही माझ्याकडून काल लक्षच नाही. आई बसली तेव्हा कॅमेरा ऑन करायचा. तर आज मी आवर्जून आई बसली तेव्हा कॅमेरा ऑन केला आणि तुमच्यासोबत शेअर केला. पण मला दिसून आलं की आजकाल माझी पण स्पीड वाढली आहे. आईच्या स्पीडने मी पापड करायला लागलेली आहे. ते सगळं क्रेडिट आईलाच जातं, कारण तिच्याकडूनच मी शिकलेली आहे. आता आई तिसरी खिशी घ्यायला गेली होती, तर मी लगेच दुसऱ्या खिशीचे पापड वाळू घालते. आणि आम्ही दोघी बसलो की आम्हाला जागा कमी पडते बघा पापड वाळू घालण्यासाठी. कारण आमच्याकडे ना टेरेस आहे, पण 4थ्या मजल्यावर टेरेस आहे आणि एवढ्या वरती खालीवर चकरा मारणं आमच्याकडून शक्य नाही. त्यामुळं छोटासा जो ओटा आहे ना दारासमोर, त्यावरतीच आम्ही हे पापड जे ते वाळू घालतो. पहिल्या खिशीचे पापड थोडेसे वाळले होते, ते टोपल्यात भरून घेतले आणि लगेच मग दुसऱ्या खिशीचे पापड त्यावर टाकून दिले. तर बघा, हे टोपलं जे आहे ते पापड मी भरले होते यामध्ये. आता हे पण पापड होईस्तोवर उन्हातच ठेवते आणि दुसऱ्या दिवशी परत हे मी पापड उन्हात ठेवणार आहे. कडकडीत असे वाळले की वर्षभर हे पापड टिकतात. यातूनच मी पण काही पापड नेते. तर असे 1.5 किलो पिठाचे एवढे टोपलंभर आमचे पापड झालेले आहे. आता आम्ही जेवढे पण उन्हाळी आयटम बनवू ना, तेवढे मी तुम्हाला सगळे झाल्यानंतर शेवटी एका व्हिडिओमध्ये तळून दाखवणार आहे. एक एक काय मी तुम्हाला तळून दाखवणार नाही. चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.